नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिले आहे। काल रात्री शहरातील व्यंकटेश सीड्स आणि दीपक लाईट हाऊस ही दोन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे। या सर्व प्रकारामुळे शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। येवल्यात सध्या घरफोड्या आणि चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत। एसटी प्रवासी असो वा दुकानदार, प्रत्येकजण आता असुरक्षित भावनेत आहे। काल रात्री अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा मुख्य बाजारपेठेतील दुकानांकडे वळवला। दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील लाखो रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला। हे संपूर्ण कृत्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यात चोरटे सराईतपणे चोरी करताना दिसत आहे। घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक PI योगेश घोरपडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला।